नमस्कार. नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर पैसे वाचवता येतील आणि अवघड किचकट कामे सोपी होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टिप आहे काळ्या रंगाच्या कपड्यांसाठी. हे जे काळ्या रंगाचे कपडे असतात याला धुवायला गेलं की यावरती जेव्हा धुतल्यानंतर किंवा धुतानाच यावरती पांढरे डाग दिसायला लागतात, वॉशिंग पावडरचे किंवा कपड्याच्या साबणाचे. तर असा प्रॉब्लेम नक्कीच तुमच्यासोबतही होत असेल काळ्या रंगाच्या कपड्यासोबत, की कपडे धुतले तरीही अगदी हे खराब दिसतात किंवा पांढरट पडतात. तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून काळ्या रंगाचे कपडे अगदी काळेकुट्ट जशाच्या तसे राहतील. इथे आपल्याला वॉशिंग पावडर किंवा साबण न वापरता वापरायचा आहे शॅम्पू. थोडासा शॅम्पू यामध्ये टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर हे कपडे आपण रेग्युलर जसे धुतो तसे फक्त धुवून घ्यायचे आहेत. एक लक्षात ठेवा, साबण किंवा वॉशिंग पावडर वापरलं तर नक्कीच हे कपडे पांढरे पडतात. त्यामुळे नेहमी शॅम्पू किंवा लिक्विड डिटर्जंट वापरा, जेणेकरून तुमचे हे कपडे जशाच्या तसे राहतील. आता मी याला रेग्युलर प्रमाणे असं धुवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता याचा रंग जशाचा तसा आहे. एकही पांढरा डाग राहिलेला नाही. नाहीतर कपडे पिळून घेतले की पांढरट त्यावरती डाग दिसायला लागतात. नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मदत होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे बुटांसाठी. बऱ्याच जणांना थोडं चाललं की त्यांचे पाय दुखायला लागतात किंवा असे जरा थोडे जुने शूज झाले की यामध्ये कम्फर्ट असा वाटत नाही. अगदी खालून तळपाय खूप जास्त आग पडते, दुखते, किंवा जसं बऱ्याच जणांना सॉक्स घालायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप कामी येऊ शकते. भरपूर फायदे आहेत एक काम केल्यानंतर. तर बुटांमध्ये हा असलेला भाग मी काढून घेतलेला आहे. अगदी सहज हा बाजूला होतो आणि खूप दिवसानंतर याला पाहू शकता खूप पातळ असा हा भाग होतो. अगदी पाय देखील सरकल्यासारखा आतमध्ये वाटतो. तर हे असं होऊ नये यासाठी आपल्याला इथे वापरायचा आहे जुना सॉक्स. जुना अगदी पातळ सॉक्स घेऊ नका, थोडा जाड सॉक्स असेल तर अजूनच छान. आणि सॉक्स पाहू शकता असा आपल्याला थोडासा ओढून यामध्ये घालायचा आहे. मोठा सॉक्स जर असेल तर अगदी सहज यामध्ये बसेल, पण तो कसा एक्स्ट्रा असा कपडा राहतो, त्यामुळे मी ते छोटा सॉक्स वापरलेला आहे, जेणेकरून अगदी बरोबर याच्या साईजचा हा होतो. आणि हे सॉक्स आपण यामध्ये असे टाकून घेतल्यानंतर आपण जर याला बुटामध्ये टाकलं तर खूप छान आपल्याला आतमध्ये मऊ असं कम्फर्ट फील होतो. त्यासोबतच पाय दुखत नाहीत. आणि तुम्हाला जर सॉक्स घालायला आवडत नसेल, बुटांमध्ये सॉक्स घातले नाही तर पायाला अगदी घाम सुटल्यासारखं होतं, तर तो देखील प्रॉब्लेम या सॉक्समुळे दूर होणार आहे. नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर फायदे होतील. एकदा ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. यानंतरची आपली टीप आहे चैनसाठी, किंवा जसं पर्स असो किंवा इतर बॅग त्याच्या ज्या मोठ्या छोट्या चैन असतात, झिप असतात, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप जास्त फायदेशीर आहे. की बऱ्याच वेळा आपण पाहतो नवीच बॅग आहे पण त्याची जी झिप आहे ती व्यवस्थित चालत नाही, अशा प्रकारे जड जाते किंवा थोडीफार ती खराबही होते. पण एक लक्षात ठेवा, सुरुवातीला जर आपण उपाय केला तर आपली ही चैन बदलायची किंवा बॅग फेकून द्यायची गरज पडत नाही. ती अशी की आता ही जी चैन आहे थोडीशी मला जड जात होती ओढायला किंवा अडखळत अशी चालल्यासारखी वाटत होती, तर त्याच वेळी मी याला वॅसलीन लावलेला आहे. अगदी तुम्ही इथे कोणतंही जेल लावू शकता, जेणेकरून काय होतं यामध्ये गुळगुळीतपणा येतो आणि खूप छान हे लुब्रिकेशनचं असं काम होतं. नक्कीच यामुळे आपल्या ज्या पर्स आहेत त्या फेकून द्यायची गरज पडत नाही आणि खूप छान झिप खराब होण्या अगोदरच ठीक होतात. आणि जर खराब झाली असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त याला असं थोडंसं लावून 1-2 वेळा इकडे तिकडे ओढून घ्या, जेणेकरून ही व्यवस्थित अशी चालते. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि पाहू शकता जी चैन खराब होणार होती त्याला आपण अशा प्रकारे वाचवलेला आहे. यानंतरची आपली टीप आहे इडलीच्या बॅटरसाठी. थंडीमध्ये किंवा कमी वेळामध्ये देखील इडलीचं बॅटर एवढं छान फुगू शकतं, तेही एका ट्रिकचा उपयोग करून. आणि ही ट्रिक कोणती आहे चला तर मग पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता एका भांड्यामध्ये स्टीलच्या मी असं इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. आणि साधारण हे जे भांडं आहे ते फक्त अर्धच मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे, कारण की हे पूर्ण असं डबल होतं, खूप छान फुगतं. तर इथे नेहमी आपण एक चूक अशी करतो की याला आपण असं जमिनीवर फरशीवर ठेवून देतो. आता फरशी एवढी थंड असते की याच्या थंड खालच्या भागामुळे आपलं जे भांडं आहे ते देखील थंड होतं आणि इडलीचं बॅटर व्यवस्थित फुगत नाही. नक्कीच या अगोदर तुम्ही ही चूक करत असाल, पण यानंतर तुम्ही म्हणाल फरशीवरती नाही तर याला कुठे ठेवायचं, तर इथे आपण याला ठेवणार आहोत आपल्या पोळी डब्यामध्ये. पोळी डब्यामध्ये ठेवल्यामुळे, आणि फक्त पोळी डब्यात असं नॉर्मल ठेवायचं नाही, तर याखाली आपण ठेवलेले आहेत काही सॉक्स. कोणताही उबदार कपडा तुम्ही याखाली ठेवू शकता, जसं की एखादा शॉलचा तुकडा म्हणा किंवा गरमीचा एखादा कपडा खराब झालेला.
यामुळे इडलीच्या बॅटरसाठी खूप छान एन्व्हायरमेंट तयार होतं। यामुळे आपलं जे बॅटर आहे ते डबल होतं, खूप छान फुगतं। तुम्हाला जरी ते पोळी डब्बा यामध्ये वापरायचा नसेल, त्यामध्ये ठेवायचं नसेल किंवा रिकामा नसेल तर एक छोटंसं काम करा, हे जे सॉक्स आहे त्याची एक छान आपल्याला 1-2 असे सॉक्स ठेवून लेयर तयार करायचे आहे। यामुळे देखील आपलं इडलीचं बॅटर खूप छान फुगतं। किंवा तुम्हाला जर अशी एखादी जुनी कॅप मोठी असेल तुमच्याकडे, ती वापरायची असेल, अगदी कमी वेळात जास्त इडलीचं बॅटर फुगवायचं असेल तर ही ट्रिक अजूनच कामी येते, कारण की यामुळे हे पूर्ण असं कव्हर होतं। इथे मी तुम्हाला 2-3 ऑप्शन सांगितलेले आहेत, जो ऑप्शन तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही इडलीचं बॅटर ठेवून कमी वेळात छान डबल करू शकता, फुगवू शकता। इथे मी याला असं फक्त सॉक्स खाली ठेवलेलं होतं आणि पाहू शकता हे जे इडलीचं बॅटर आहे, मी सकाळी याला उघडून पाहिलं तर असं हे खाली पडणारच होतं, त्यामुळे मी सॉक्स बाजूला करून याला असं बाजूला ठेवलं होतं। आणि पाहू शकता आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते किती छान असं डबल झालेलं आहे, खूप छान फुगलेलं आहे। अगदी तुम्हाला पण कमी वेळामध्ये आणि थंडीच्या दिवसांमध्ये देखील इडलीचं बॅटर एवढं छान असं फुगवता येईल या सोप्या ट्रिकचा उपयोग करून। फक्त इथे कोणताही गरमीचा उबदार कपडा आपल्याला असा ठेवायचा आहे, जेणेकरून हे बॅटर डबल होतं। नक्कीच या ट्रिकमुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल, कारण की कधी कधी आपण विसरतो आणि अचानक घाईगडबडीत थोडा उशीर होतो इडलीचं बॅटर असं आपलं बनवून ठेवण्यासाठी, तर त्यावेळेस तुम्हाला नक्कीच ही ट्रिक कामी येईल। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे चपात्या बनवण्यासाठी। इथे मी गव्हाची कणिक मळलेली आहे। इथे आपल्याला गव्हाची कणिक जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी करायची नाही। आज आपण पोळपाट लाटणं न वापरता बनवणार आहोत चपात्या, तेही एकाच वेळी 3 चपात्या बनतील अशी हे ट्रिक आहे। इथे आपल्याला सुरुवातीला एक मोठी परात घ्यायची आहे, जास्त मोठी नाही, मीडियम साईजची घेतली तरी चालेल। त्यानंतर चपाती तुम्हाला किती मोठी बनवायची आहे त्यानुसार कणकेचे असे गोळे तयार करून घ्या। 2-3 गोळे इथे तयार मी केलेले आहेत। बऱ्याच वेळा आपण बाहेरगावी कुठे जायचं म्हणलं की घरातील पुरुष मंडळीला चपात्या जमत नाहीत, लाटता येत नाहीत किंवा नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना चपात्या गोल येत नाहीत, त्यासोबतच त्यांच्या चपात्या मऊ होत नाहीत, फुगत नाहीत, तर अशा वेळेस त्यांना ही ट्रिक खूप कामी येऊ शकते। त्यासोबत बऱ्याच जणांना हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर देखील हा प्रॉब्लेम येतो किंवा बॅचलर लाईफ मध्ये देखील नक्कीच तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। इथे आपल्याला यावरती व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित पीठ लावा, कमी जर पीठ लागलं तर नक्कीच आपल्या चपात्या एकमेकाला चिटकतात, त्यामुळे व्यवस्थित पीठ लावा। आणि 3 असे गोळे मी पीठ लावून तयार केलेले आहेत आणि एकावरती एक असे ठेवलेले आहेत। त्यानंतर आपल्याला अजून एक परात लागणार आहे, ती आपल्याला अशी यावरती ठेवायची आहे। त्यानंतर इथे आपण वापरणार आहोत ग्लास। ग्लास आपल्याला 2 प्रकारे वापरता येईल। एक तर तुम्ही या पद्धतीने असं करू शकता, जर तुम्हाला हे असं करायचं नसेल तर तुम्ही फक्त सिंपल याला असं गोल फिरवून घ्या, फक्त व्यवस्थित असं इक्वल प्रेशर यावरती आपल्याला द्यायचं आहे। जर कमी जास्त प्रेशर दिलं तर कुठे चपाती पातळ होईल किंवा कुठे जाड होईल। आणि बऱ्याच वेळा जसं आपण किरायाच्या घरात राहत असो किंवा कुठे बाहेर गावी गेलो असो, तिथे जर आपल्याला पोळपाट लाटणं नसेल भेटत किंवा कमी सामान ठेवायचं आहे, जसं की मी म्हणलं बॅचलर लाईफ मध्ये हॉस्टेलमध्ये कमी सामान असतं, तर अशा वेळेस तुम्हाला फक्त 2 ज्या जेवणाच्या पराती आहेत त्याचा उपयोग करून अशा भरपूर चपात्या तयार करता येतील। कणिक अशी छान मळून घेतली आणि पीठ व्यवस्थित लावलं तर या चपात्या एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत। याच पद्धतीने तुम्ही पुऱ्या देखील कमी वेळात भरपूर बनवू शकता। आणि पाहू शकता अजिबात ही चपाती एकमेकाला अशी चिटकलेली नाही। अजून थोडं प्रेशर लावून दाबलं असतं तर अजून ही पातळ झाली असती, पण सध्या मला तरी हे योग्यच वाटली, त्यामुळे मी एवढीच आकाराची अशी चपाती बनवलेली आहे। दररोज तर काही आपण अशा चपात्या बनवणार नाहीत, पण एमर्जन्सीच्या वेळी, अडचणीच्या काळी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओ सोबत।